नमस्ते. मी सौ जयश्री बेलसरे, एस्ट्रॉलॉजर. आज शनी 7:30 बद्दल आपणास छान माहिती सांगते. राशीस 12वा पहिला दुसरा शनी 7:30च्या फेऱ्यात अडकवतो, हे तुम्हाला माहितीच आहे. कशी असली तरी 7:30 ती 7:30च. काही ना काही कटकटी असतातच. कधी कधी 7:30चा असा काही चकवा लागतो की जातक गोल गोल फिरत राहतो. 7:30चा त्रास कमी होण्यासाठी शनीची किंवा मंगळाची म्हणजे मारुतीची उपासना करावी. कारण ग्रहयुद्धात मंगळ शनीचा पराभव करतो. त्यामुळे 7:30चा त्रास कमी होण्यासाठी मदत होते. मग त्यासाठी शंकराला महिन्यातनं एक अभिषेक करा, किंवा दर पौर्णिमेला सत्यनारायण करा, किंवा तिरुपती बालाजीचे दर्शन घ्या, किंवा शनेश्वरकृत नरसिंह स्तुतीचा पाठ ऐका किंवा म्हणा, किंवा हनुमंताचा हा जप करा. अंजनी गर्भसंभूतो वायुपुत्रो महाबलः कुमारो ब्रह्मचारी च तस्मै हनुमंते नमः या मंत्राचा जप करा. 29 मार्च 2025 रोजी मीन राशीत शनीचे आगमन झाले. यामुळे मकर राशीची 7:30 संपून मेष राशीत सुरू होणार. म्हणजे मेषेस पहिली अडीचकी, मीनेस दुसरी व कुंभेस तिसरी अडीचकी सुरू होईल. कुंभ राशीला पहिली दुसरी अडीचकी शुभ, तर तिसरी अडीचकी मिश्र फलदायी राहते. मीनेस पहिली शुभ, दुसरी मिश्र, तर तिसरी अडीचकी अशुभ राहते. मेष राशीस पहिली मिश्र, दुसरी अशुभ व तिसरी अडीचकी शुभ राहते. 7:30 शनिवारी उपास करावा. जेवढा उपास कडक तेवढा 7:30चा त्रास कमी, असा एक विचार आहे. या मागील कारण म्हणजे शनी जे काही पीडणार आहे त्यातील पीडा उपास करून म्हणजे स्वतःच पीडा करून कमी करणे असं होय. ढय्या ढय्याबद्दल सांगायचं तर संक्रमण दरम्यान जन्म राशीपासून जेव्हा शनी 4थ्या आणि 8व्या भावात असतो तेव्हा त्याला शनीची ढय्या किंवा लघुपनोती असं म्हणतात. शनी ढय्या किंवा लघुपनोतीचा कालावधी 2.5 वर्षाचा आहे. सामान्यतः शनीची 7:30 किंवा ढय्या अशुभ आणि कष्टप्रदच मानली जाते. म्हणजे जन्मचंद्रापासून शनी 12-1-2 असणे म्हणजे शनीची 7:30 असणे, आणि जन्मचंद्रापासून शनी 4-8 असणे म्हणजे ढय्या असणे. 7:30चे शुभ किंवा अशुभ फल असू शकते, पण ढय्या ही नेहमी अशुभच असते. ढय्येमध्ये जीवनात फार मोडतोड बदल, समूळ बदल घडतात. या बदलांचा अशुभ परिणाम कमी व्हावा म्हणून नेहमी शनीची उपासना सांगितली जाते. शनीचे 12 राशी चक्रातील एक भ्रमण पूर्ण होण्यास 30 वर्ष लागतात. जेव्हा 7:30 आणि 2 ढय्या असा 12.5 वर्षाचा कालावधी जातकास शनीच्या पीडादायक भ्रमणात पूर्ण करावा लागतो. त्यावेळेस जातकाने आपले वर्तन असे ठेवले पाहिजे. कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार करू नये. या काळात वाहन चालवताना काळजी घ्यावी. कोणाशीही गैरवर्तन करू नये. कोणाची निंदा किंवा अपमान करू नये. आरोग्याची काळजी घ्यावी. तब्येत बिघडल्यास अजिबात हलगर्जीपणा करू नये. हो, सांगायचं म्हणजे 7:30 किंवा पनोती नम्रपणे जीवन जगल्यास, परिस्थितीशी जुळवून घेत वाटचाल केल्यास हा काळ सुसह्य होऊ शकतो. शनीची 7:30 आणि ढय्याचा परिणाम कमी करण्यासाठी लोकांनी शनीची पूजा करावी. तसेच शनीचे वाईट परिणाम कमी करण्यासाठी काही उपायही करावेत. यामुळे शनी प्रसन्न होतो आणि शनिदोष कमी होतो. मग या काळात कोणते उपाय करावेत याचा एक विचार करूया. या काळात शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनी बदलाच्या दिवशी किंवा शनिवारी अपराजिताची निळ्या रंगाची फुलं शनिदेवाला अर्पण करावीत. याशिवाय या दिवशी पाण्यात साखर मिसळून ती पिंपळाच्या झाडाला शनिदेवासाठी अर्पण करावी आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावावा. यामुळे शनिदेवाची कृपा होते.
शनीच्या साडेसातीच्या प्रभावाखाली आलेल्या लोकांनी दान करावे. शनी अमावस्येला शनिदेवाच्या मूर्तीला तेल, उडीद, तिळाचे धान्य, काळे कपडे वगैरे अर्पण करावे. याशिवाय कुत्र्यांची सेवा करूनही शनिदेव प्रसन्न होतात. शनिदेवाला प्रसन्न करायचे असेल तर गरिबांनाही मदत करावी. याशिवाय भगवान शिव आणि हनुमानाची पूजा केल्यानेही शनिदेव प्रसन्न होतात. या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्याचे उपाय केल्याने शनिदेवाची कृपा होते असं शास्त्र सांगतं. शनी मंत्राचा जप करावा. ओम प्राम प्रीम प्रौम सहा शनिश्चराय नमः किंवा ओम शम शनिश्चराय नमः या मंत्राचा दर शनिवारी जप करा. नोकरी किंवा व्यवसायात सतत अपयश येत असल्यास शनिवारी या मंत्राचा जप केल्याने दोष दूर होतात असं ज्योतिषशास्त्र सांगतं. तर आता थांबते, पुन्हा परत भेटूया.